आपण बघितलेलं आहे की जे काही वित्तीय बाजारपेठेमध्ये आहे, तुम्ही असं ऐकले असेल की रोखे, शेअर्स, बॉन्ड्स, बँकिंग सेक्टर, बिगर बँकिंग सेक्टर अशा विविध पद्धतीचा आपण दृष्टीनं बघितलेले आहे. जसे आता तुम्ही जर समजा न्यूज वगैरे चॅनलमध्ये बघितले असेल की कोणते शेअर्स मार्केट असं खालीवर झालेले आहे, कोणत्या बँकेतून कशा पद्धतीनं पैसा रिकवर केला जातो, किंवा या वित्तीय संस्थेमध्ये दलाल कशा पद्धतीने आहे, म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे याची माहिती दिलेली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आपल्याला या पॅराग्राफमध्ये दिलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचं जे काही प्रकरण ते आहे प्रकरण क्रमांक 9, भारतीय नाणे बाजार आणि भांडवली बाजार. वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे तर आपण आधीच बघितलेलं आहे. वित्त व्यवस्था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. आता वित्त व्यवस्था काय करते? भारतातील असो या कोणत्याही देशाची विकास आहे ते एक काय असते, एक प्रकारचा कणा असते अर्थव्यवस्थेचा. काय? वित्त म्हणजे पैसा. भारतीय वित्त प्रणालीमध्ये असे 4 प्रकार पडतात. एक तर आहे वित्तीय संस्था, त्यानंतर आहे वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. यात सर्वात महत्त्वाचा आहे वित्तीय बाजारपेठ. वित्तीय बाजारपेठेचे 2 प्रकार पडतात. एक तर आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवली बाजार. आपल्याला काय पाहायचं आहे? वित्तीय बाजार पाहायचा आहे. वित्तीय बाजार म्हणजे भारतीय नाणे बाजार. भारतीय नाणे बाजार म्हणजे जिथून पैसा उत्पन्न होतो. भांडवली बाजार म्हणजे यामध्ये सर्वात जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आणि गुंतवणूक भरलेली आहे. कुठे? भांडवली बाजारामध्ये. आणि उत्पन्न कुठं होते? नाणे बाजार. त्या नाणे बाजाराचा सिंपलशी एक अर्थ आपण समजून घेऊया की भारतीय जो काही नाणे बाजार आहे तो एक अल्प मुदतीचे कर्ज घेते आणि देते. तर सिंपलशी एक व्याख्या आपण ठरवू शकतो की नाणे बाजार जो काय आहे तो अल्पमुदतीचे कर्ज घेणे आणि देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा सदृश्य पैशाचा आणि प्रतिपैशाचा बाजार. सदृश्य पैसा म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसतो, ज्यामध्ये अल्पकालीन साधने, ज्यामध्ये व्यापारी हुंडी आहे, सरकारी रोखे आहे, वचनपत्रे आहे इत्यादीचा समावेश होतो. त्यानंतर पाहूया काही वित्तीय साधने. वित्तीय साधने कशा पद्धतीने केल्या जाते. आता आपण जर बघितलं तर यामध्ये बॉन्ड आहे, त्यामध्ये इक्विटी शेअर्स आहे, डेरिव्हेटिव्स आहे, सरकारी रोखे आहे. याची माहिती जर सरळ सरळ सांगितलं तर आधीसुद्धा आपण या शेअर्सबद्दल माहिती घेतलेली आहे की कशा पद्धतीने कंपनी असो किंवा सरकार असो ते कशा पद्धतीने शेअर्स डिवाईड करतात. समजा जर एखाद्या कंपनीचे जर व्हॅल्यू 1,00,000 असेल, जर आपण फक्त समज पाहूया की कशा पद्धतीने, समजा जर एखाद्या कंपनीचे व्हॅल्युएशन जर 1,00,000 असेल तर तो काय करतो, काही विशिष्ट रुपयांचे शेअर्स तो इश्यूज करतो. समजा जर एक 100चा शेअर्स असेल तर तो काय करतो, 1,000 शेअर्स इश्यूज करतो. म्हणजे 1,000 शेअर्स ₹100 विकल्या जातो तेव्हा त्याची जे काही व्हॅल्युएशन्स असतात ते क्लिअर केली जातात. आता हे जे शेअर्स असतात, 100 शेअर्स आपण म्हणजे 1,000 शेअर्स समजा त्यांनी इश्यूज केले, तर जे लोक व्यक्ती घेतात त्यांच्याजवळ शेअर्सच्या मार्फत ते एक प्रकारचे शेअर्स बॉन्ड्स वगैरे असतात आणि तो पैसा कोणाकडे देतो? इनडायरेक्टली त्या कंपनीकडे देतो. म्हणजे कंपनी चालवण्यासाठी हे जे काही शेअर्स होल्डर असतात ते एक प्रकारचे त्याचे मालकसुद्धा असतात, असे म्हणजे त्यांच्या कंपनी ॲक्टमध्ये देण्यात आलेले आहे. तर जे काही बॉन्ड्स असतात ते कंपनी आणि सरकार दोन्हीमार्फत काढले जाते. इक्विटी शेअर्स हे कंपनी सुरू किंवा एखाद्या समूहानुसार काढले जाते. आणि जे काही वित्तीय प्रतिभूती असतात, डेरिव्हेटिव्स, तर यानुसार सुद्धा मालमत्तेचे अशाच पद्धतीने डिवायडेशन्स केले जाते. सरकारी रोखे जसं आपण आता बघितलेले आहे की सरकारी रोखे जसे म्हणजे एक प्रकारचे रोखेच ते जनतेसाठी काढले जातात. आणि ते जेव्हा त्यांचं म्हणजे जनता जर विकू शकल, म्हणजे एखादा व्यक्ती जर विकू शकत असेल तरी तो गव्हर्नमेंट जे काही सिक्युरिटीज आहे विकून तो पैसे पुन्हा आपल्याकडे घेऊ शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, हा व्यक्ती आहे समजा ए नावाचा व्यक्ती आहे, त्याने जर समजा सरकारचे ₹1,000 एक शेअर घेतले तर तो पुन्हा त्याचे वापस करू शकतो. पण सरकार त्या म्हणजे घेतल्यानंतर त्याला इंटरेस्टसुद्धा देऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीचे एक प्रकारचं सरकार काय करते, इनडायरेक्टली सरकारी गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकल्यावर जनतेपासून कर्ज घेते. आता आपण असं ऐकलेलं आहे की सरकारकडून आपण कर्ज घेतो, परंतु गव्हर्नमेंट सिक्युरिटी जेव्हा ते विकतात तर सरकारपाशी काय जातो? फंड जातो. आता एखादी सिक्युरिटी ₹1,000ची सिक्युरिटी असेल, त्यांनी जर जेव्हा एखाद्या व्यक्तीला विकली समजा किंवा त्यांच्याजवळ दिली,
तर तो सरकार काय करते, सरकारजवळ आला ना हा फंड, हे जे काही 1,000 रुपये ते सरकारजवळ आले आणि सिक्युरिटी कोणाजवळ आली, एका व्यक्तीकडे, ए नावाच्या व्यक्तीकडे. त्यानंतर आहे व्यापारी बिले म्हणजेच ट्रेड बिल. ट्रेड बिलवरून लक्षात येते आपल्याला की वस्तूचे जे काही देयकामध्ये व्यापाराद्वारे काढलेली आणि स्वीकारलेली जी काही विनिमय बिले असतात त्याला काय म्हटले जाते, ट्रेड बिले. म्हणजे एका व्यापारीकडून दुसऱ्या व्यापारीकडे एकमेकांसोबत ते एक्सचेंज केलेले बिलाला काय म्हटले जाते, ट्रेड बिल मिळते. आता त्यानंतर आहे वचनपत्र. हे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रॉमिसरी नोट. तर याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत ज्यानुसार तुमच्या लक्षात येईल. पण सिम्पलशी एक उदाहरणानुसार तुम्हाला लक्षात आणून घेतो की वचनपत्रे सिम्पल्स आहे. समजा जर एक व्यक्ती, जर ए नावाचा व्यक्ती दिल्लीत असेल, ठीक आहे, एक व्यक्ती जर दिल्लीत असेल आणि दुसरा व्यक्ती आहे बी, हा जर असेल मुंबईमध्ये, ठीक आहे, तर या बी व्यक्तीकडून ए काहीतरी खरेदी करतो आणि हा म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कुरिअरनुसार हा बी एखादी वस्तू किंवा एखादा मोठा जे काही व्यापार आहे तो ए सोबत करतो. परंतु आता ए पासून बी वाल्याला जर कोणत्याही प्रकारची अमाऊंट पे झाली नाही तर तो ए काय करतो असतो, एक प्रकारची वचनचिठ्ठी लिहून देतो. वचनचिठ्ठी लिहून दिला तर हा एच्या बँकेतून, म्हणजे एची जी काही ब्रांच आहे ते मुंबईमध्ये आहे, तर बी काय करतो, ते वचनचिठ्ठी घेऊन त्या मुंबईच्या एका ब्रांचमध्ये जातो आणि ते वचनचिठ्ठी दाखवतो आणि त्या वचनचिठ्ठीनुसार एचे जे काही फंड आहे, पैसा आहे, तो बीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर याला सिम्पलशा एका भाषेमध्ये तुम्हाला प्रॉमिसरी नोट मी समजून सांगतो. त्याच्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने तो व्हिडिओ घेणार आहे. आता पाहूया भारतीय नाणे बाजाराची संरचना कशा पद्धतीने आहे. खूप महत्त्वाचा बाजार आहे नाणे बाजार. भारतीय नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा असतो. यामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र दोन्ही पद्धतीने कार्य केले जाते. यानुसार समोर एक चार्ट देण्यात आला आहे. त्या चार्टनुसार आपल्याला समजून घेणार आहोत, कारण की हा जो काही पॅराग्राफ आहे याच्यामध्ये या चार्टची माहिती देण्यात आलेली आहे. संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये आपण बघितलेले आहे जे काही बँका आहेत, तुम्ही जे व्यवहार करता ते संघटित क्षेत्रात येतात, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आहे जे आपले नोटा वगैरे प्रोडक्शन करते. त्यानंतर व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत आणि वित्तीय गृह. त्यानंतर स्थानिक जे काही बँकर्स असतात ते असंघटित क्षेत्र असतात. त्यामध्ये आपण बघितलेले आहे की बरेचसे जे काही सावकार आहे किंवा एखादा व्यक्ती असेल तो व्याजानं पैसे देत असेल तर त्यांच्या स्वतःच्या पद्धतीचं एक व्याजदर असतात. ते लोकांकडून खूप म्हणजे व्याजानं पैसे देतात आणि त्यांच्याकडून वसूल करतात. तर अशा पद्धतीचे जे काही असंघटित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कार्य केले जाते. म्हणजे इनडायरेक्टली जर आपण बोलायचं झालं की ज्या व्यक्तीला संघटित क्षेत्र म्हणजे या बँका कर्ज देत नाही ते व्यक्ती या क्षेत्राकडे वळतात. कारण इथचं जे काही आपण कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं तर व्याजदर तो कमी प्रमाणात असतो आणि या क्षेत्रापासून आपण कर्ज घेतलं तर त्यांचं अनियंत्रित असतं आणि किती पद्धतीनं किती व्याज ते आपल्याकडून वसूल करतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे सावकार आता जवळपास ग्रामीण भागातनीच काम करतात, पण आता जवळपास ते राहिलेले नाही आहे. आता पाहूया संघटित क्षेत्र आपण बघितलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँक. आता भारतीय रिझर्व्ह बँकची सिंपलशी व्याख्या आणि माहिती आपण लक्षात घेऊया की मध्यवर्ती बँक हे देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेची एक शिखर संस्था आहे. किंवा तुम्ही दुसरी प्राचार्य W.H. शॉ यांची सिंपलशी व्याख्या हे सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. आता अर्थव्यवस्था आहे, ठीक आहे, आपण या अर्थव्यवस्थेवर पूर्ण प्रकरण बघितलेलं आहे आतापर्यंत. अर्थव्यवस्थेच्या पतपुरवठा म्हणजेच काय होते, पतपुरवठा म्हणजे पैशाचा जो काही पुरवठा असतो त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक आहे. या आधीच्या प्रकरणामध्ये आपण बघितलेले आहे जे काही इन्फ्लेशन होतात. समजा जर एखादा आता भारतामध्ये आता समजा महागाई वाढत आहे, त्या महागाईचा नियंत्रण करण्याचं कामसुद्धा मध्यवर्ती बँकेचं आहे. ज्यानुसार आता समजा महागाई वाढत असेल म्हणजे लोकांकडे भरपूर पैसा आहे, खर्च करत आहे, तर यांना काय होते, मग आता लोकांकडला पैसा नियंत्रित कसा करायचा, तर काय करतात, जे काही मध्यवर्ती बँक आहे आपली रिझर्व्ह बँक, तो त्याचा रेपो रेट वाढते. रेपो रेट म्हणजे एक रेपो रेट किंवा बँक रेट. तर अशा पद्धतीची जी काही रेट ते वाढवल्यानंतर काय होते, जे व्यापारी बँक आहे जसे आपण स्टेट बँक, जे नंतर आपण सेकंड बँक बघितली ते व्यापारी बँक आहे, त्याच्यामध्ये आहे जसे स्टेट बँक आहे, अजून दुसऱ्या युनियन बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे. तर ह्या जे काही बँका आहे यांचे पण रेट वाढतात. बँक रेट वाढल्यामुळे काय होते, कर्ज लोक कमी खरेदी करतात
लोक कर्ज कमी खरेदी केल्यानंतर काय होतील, लोकांकडे पैसा कमी राहणार. तर त्यामुळे जे काही इन्फ्लेशन आहे, जे काही महागाई आहे, ते आपोआप कंट्रोलिंग होते. म्हणून अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. तर हे सिंपलशी व्याख्या आपल्या लक्षात राहते. फक्त आपल्याला काय करायचं आहे, प्राचार्य W.A. शॉ हा या म्हणजे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहे त्याची आपल्याला व्याख्या पाठ करायची आहे. सिंपल पाहूया आता भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल माहिती. तर RBIची जी काही RBI ही जी आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे, यंग हिल्टन या आयोगानुसारच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. कोणाच्या? हिल्टन यंग आयोगाच्या. तर भारताचा जो काही रिझर्व्ह बँक कायदा आहे तो 1934 मध्ये करण्यात आला होता आणि त्याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती. परंतु लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँक सुरुवातीला हा खाजगी भागधारक बँक म्हणून अस्तित्वात होती. त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1 जानेवारी 1949 म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2 वर्षानंतर. त्याच्यानंतर पाहूया आपण भारतातील रिझर्व्ह बँकेचे कार्य. आता भारतीय रिझर्व्ह बँकेचा आज जर आपण विचार केला तर सरळ आपल्या लक्षात येते की जे काही सर्वात महत्त्वाचं कार्य आहे ते आहे चलनी नोटांची निर्मिती करते. आपण ज्या पैशाचा व्यवहार करतो मार्केटमध्ये, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य काय आहे, तर रिझर्व्ह बँक ते काय करते, प्रोडक्शन करते. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया आणि नाणी सोडून ते काय करतात, नोटांची निर्मिती करते. कोणती कोणती रिझर्व्ह बँक काय करत नाही, 1 रुपयाची नाणी काढत, 1 रुपयाचा नोट आणि नाणी हे नाशिकमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक टकसाळ आहे, ज्याच्यामध्ये काय केले जाते, नाणी तयार केली जाते. त्यानंतर आणखी लक्षात ठेवा की 1957चा जो काही किमान राखीव प्रणाली आहे ते रिझर्व्ह बँकेची 200 कोटीची ठेवण्यात आलेली आहे. या 200 कोटीपैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आहे आणि 185 कोटी हे परकीय चलनाच्या स्वरूपात आहे. सेम असेच व्यापारी बँकेसुद्धा कोण केलेलं आहे, रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण कोण करते, बाकीचे जे काही विदेशी बँक आहे ते कंट्रोलिंग करते. तर भारतीय रिझर्व्ह बँक कोणावर कंट्रोल करतात, तर व्यापारी बँक, ह्या संपूर्ण जे काही सहकारी बँक आहे, वित्तीय संस्था आहे, सवलती बँक आहे, तर या सर्व जे काही संघटित क्षेत्र आहे याच्यावर नियंत्रण कोण करते, तर रिझर्व्ह बँक करते. असंघटित क्षेत्रावर करते का, नाही करत. म्हणून हे जे काही स्थानिक बँकर्स आहे, सावकार आहे, हे वेगवेगळ्या आपल्याच पद्धतीने इंटरेस्ट तयार करून लोकांना पैसा देतात आणि खूप भरमसाठ त्यांच्याकडून व्याज घेऊन त्यांचे शोषण करतात. तर ज्यांच्यावर कंट्रोलिंग आहे त्याचा जर आपण विचार केला तर हे जे काही पद्धत आहे 200 कोटी असा वगैरे, हे जे काही किमान राखीव प्रणाली आहे, हे फक्त रिझर्व्ह बँकेवरच नाही, तर रिझर्व्ह बँक कोणाकडून आणखी करून घेते, तर जे काही बँक आहे, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकेवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकाकडे असलेल्या मागणी व मुदत ठेवीवर किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. म्हणजे जे काही अनुसूचित बँका, व्यापारी बँका आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या विविध नॅशनलाइज बँकेज आहे, जसे SBI आहे, सेंट्रल बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, युनियन बँक आहे, तर याच्यावर एक क्रेडिट रिझर्व्ह रेशो ठेवले जाते, ज्यामध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेज असतात. सध्या भारताचा CRR हा 4% आहे. तर या जर समजा 100% एखादी त्या बँकेची जर व्हॅल्युएशन असेल तर त्यातला 4% जो काही भाग आहे तो भाग त्या बँकेकडे रिझर्व्ह ठेवावा लागतो. का बरं? कारण की जे काही इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये हे जे काही 4% भागामधलेच ते बँका काय करतात, यूज करतात. आणखी एक आहे SLR मध्ये सुद्धा काही पर्सेंटेजनुसार SLR नुसार त्या बँकांना आपल्याकडे फंड ठेवावं लागते. आता कोणत्या बँका, तर सर्व नॅशनलाइज बँका, व्यापारी बँका, ज्याचं कंट्रोलिंग कोण करते, रिझर्व्ह बँक करते. सिंपल लक्षात आलं आपल्याला. तर तुम्हाला सिंपलचं काय करायचं आहे, बँकांची बँक म्हणून भारतीय जे काही रिझर्व्ह बँक आहे ते बाकीच्या जे काही व्यापारी बँक आहे त्याच्यावर कंट्रोलिंग करते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्यसुद्धा करते. म्हणजे काय करते, आता हे जे काही हे फंड का बरं ठेवले जाते 18%, आता हा जो फंड असते ना याच्यामधूनच यूज केले तर याचा जो काही बेनिफिट आहे तो रिझर्व्ह बँकेला द्यायला लागते. म्हणजे समजा जर तुम्हाला काही एखाद्या बँकेवर खूप मोठी आणीबाणी आली तर तो जी काही बँक आहे ते या 18% आणि 4% मधून भाग यूज करते काही मुदतीसाठी. अल्प मुदतीसाठी 14 दिवस आहे, दीर्घ मुदतीसाठी काही वर्ष किंवा महिन्यासाठी असतात. तर या 14 दिवसासाठी जे काही पैसा यूज करते या फंडमधून कोणतीही बँक, तर या
तून सुद्धा त्यांना म्हणजे त्या रिझर्व्ह बँकची परमिशन घ्यावी लागते. म्हणून भारतातील रिझर्व्ह बँक, भारतीय जी काही रिझर्व्ह बँक आहे ते बँकांची बँक म्हणून ओळखले जाते. आता त्यानंतर आपण हा एक पार्ट सोडलेला आहे सरकारची बँक म्हणून. सरकारची बँक यासाठी म्हटले जाते कारण की सरकारला एक प्रकारचा सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक काम करते. म्हणून हे सरकारची बँक आहे. तर आपल्या किती पॉईंट लक्षात आले? चलनी नोटा निर्माण करते. दुसरी आहे सरकारची बँक. सरकारची बँक काऊन? कारण की रिझर्व्ह बँक सरकारला सल्लागार आणि विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य करते. बँकाची बँक म्हणजे काऊन? कारण की प्रत्येक जे काही नॅशनलाइज बँक असेल किंवा जे काही संघटित क्षेत्रातील बँक आहे त्याच्यावर नियंत्रण कोण करते? रिझर्व्ह बँक. आणि म्हणून त्याला बँकांची बँक सुद्धा म्हटले जाते. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करते. जसं आपण आधीच बघितलेलं आहे की हे जे काही साठा असते 85 कोटी रुपये, तर हा परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवला जातो. जेवढा जास्त असं म्हटलं जाते की जेवढा जास्त परकीय चलन साठा तेवढे त्या देशाची वेल्थ चांगली असते. त्यानंतर आहे पतपैशाचे नियंत्रण. जसं आपण आधीच बघितलेलं आहे की बँक दर असते, बँक रेट असते किंवा रेपो रेट असते. यानुसार काय करते, या बँक रेट आणि रेपो रेटनुसार काय करते, रिझर्व्ह बँक काय करते, जी काही व्यापारी बँका मी आधीच सांगितलेलं आहे की जे काही नॅशनलाइज बँक असेल जे व्यापार करते. ठीक आहे. आता व्यापार करते म्हणजे कसं, जसं आता समजा एखादा व्यक्ती असेल, ए नावाचा व्यक्ती जर समजा स्टेट बँकेत गेला आणि त्याने काही पैशाने म्हणजे काय केलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. आता कर्ज घेत आहे तर बँक काही असं बँक कर्ज देते आणि भरते असं नाही आहे. त्या कर्जावर बँक व्याजसुद्धा घेते. आता व्याज घेते म्हणजे काय करते, प्रॉफिट करते. प्रत्येक बँकेचं सर्व मेन मोटिव्ह काय असते, प्रॉफिट असते. आता प्रॉफिट असते म्हणजे काय असते, ती एक प्रकारची व्यापारी बँक झाली. ठीक आहे. कोणतंही बँक जर प्रॉफिट घेत असेल तर ती बँक झाली व्यापारी बँक. त्यामध्ये सर्वच नॅशनलाइज बँक आल्या, सर्वच व्यापारी बँक आल्या. तर या बँकेसाठी काय करते, हे जे काही RBI असते ते बँक रेट आणि रेपो रेटनं कोणाला कर्ज देते, आपल्या म्हणजे वेगवेगळ्या जे काही नॅशनलाइज बँक असेल, व्यापारी बँक असेल त्यांना कर्ज देते. कोणत्या रेटनं? तर त्या रेटनं दिल्यानंतर बँकसुद्धा बँक रेटनं काय करते, समोरच्या व्यक्तीला देते. म्हणजे एखाद्या ABC नावाच्या एखाद्या व्यक्तीला, XYZ नावाच्या एखाद्या व्यक्तीला देते. तर त्या व्यक्तीकडून सुद्धा त्या रेटने व्यापारी बँका काय करते, कर्ज देते. म्हणजे ए नावाकडून पैसे घेते आणि ती जी काही बँक आहे व्यापारी बँक, ते कोणाला कर्ज वापस करते, RBIला वापस करते. एक प्रकारचा सिक्वेन्स आहे. RBI, त्यानंतर RBI कोणाला देते, स्टेट बँकेले. त्याच रेटनं त्याच्यात थोडासा 1% जास्तीचा रेटनं काय करते, व्यक्तीला देते, व्यक्ती किंवा संस्था. तर हे अशा प्रकारचं सर्कल चाललं असते. तर हा व्यक्ती व्याज कोणाला देते, स्टेट बँकेला देते. स्टेट बँक व्याज कोणाला देते, तर RBIला देते. म्हणून या पैशाचे नियंत्रण करण्याचं काम कोण करते, भारतीय रिझर्व्ह बँक करते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाचा वापर करून पतनिर्मिती केली जाते. संख्यात्मक पतनियंत्रणाचे बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे गुणोत्तर करते. तर आपण बघितलेलं आहे CRR आणि SLR, ज्यानुसार काय केल्या जाते, तो जो काही रोकड असतात त्या रोकडमधला काही भाग कोणतीही बँक आपल्याजवळ ठेवतात. त्यालाच काय म्हटले जाते, CRR, क्रेडिट रिझर्व्ह रेशो, आणि SLR. तर गुणात्मक पत नियंत्रणाचे कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन करते. तर आपण पतनिर्मितीची व्याख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने समजून घेतलेली आहे. त्यानंतरचे ऑप्शन तुमचा जर समजा 10 मार्कासाठी आले तर तुम्ही हे जे काही पाच जे ऑप्शन्स आहे हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ते लिहू शकता. त्यानंतर तुम्ही आणखी एखादा 2-4 पॉईंट अजून ॲड करू शकता. जसे आहे आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धी देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेचा इतर वित्तीय क्षेत्रातील सांख्यिकी माहिती ठेवते आणि प्रसिद्धी करते. जसं आपण तुम्ही बघितले असेल की रिझर्व्ह बँकची एक ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटमध्ये काय करते, जे सरकारकडे किती पैसा आला किंवा काय असते तर त्याची जी काही आकडेवारी आहे ते वेबसाईटवर ते प्रसिद्धी करते. तर हे सुद्धा त्या बँकेचं कार्य आहे. तर हे सुद्धा सिंपल आहे, आपल्या लक्षात राहते. त्यानंतर आहे विकासभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य.
RBI वेगवेगळ्या प्रकारचे विकासात्मक कार्य करते, जसं बँकिंग सेवा वाढवते, एक वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल ओपन करते, एक वेगवेगळे ॲप तयार करते, जेणेनुसार जे ठेवीदार आहे त्यांना एक सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक प्रकारचं नियंत्रण करते. कोणावर करते? जे काही अनियंत्रित काम करते किंवा आपल्या बँकेतून पैसे अचानक जेव्हा गाळ होते, तेव्हा त्याच्यासाठी RBI वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या बँकिंग सेवा तयार करते. तसं बी आपण करू शकतो, की वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल निर्माण करणे किंवा ॲप निर्माण करणे, अशा पद्धतीच्या सेवा RBI करते. आणि इतर कार्यसुद्धा. इतर कार्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे कार्य टाकू शकता. जसं रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपल्यातीलच देणे-घेणे व्यवहार पूर्ण करून निरसन कार्य करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या, म्हणजे जे काही आर्थिक आर्थिक संकटात असलेले जे काही बँका असतात त्यांना एकमेकांमध्ये मर्ज करते. आता आपण बघितलेलं आहे, की या मागील वर्षामध्ये 2 बँका युनियन बँकेमध्ये मर्ज झाल्या होत्या. जसं आता एक आहे कॉर्पोरेशन बँक आणि दुसरा आहे आंध्रा बँक. तर जे म्हणजे त्या बँकेवर भरपूर संकट आलं असेल, तर त्या बँका काय करते, एकमेकांमध्ये मर्ज करतात आणि त्यांची जी काही पैशाचा जो काही पुरवठा आहे, ते एकामध्ये डिव्हाईड केले जाते. तर आपण कार्य बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे काही व्यापारी बँका कशा पद्धतीने आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याच्या व्याख्यासुद्धा पाहणार आहोत. जसे आता बँकिंग नियमन कायदा म्हणजे काय आणि त्यानंतर त्याची व्याख्या काय, तिचं महत्त्वाचं कार्य काय, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आतापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.